जय भीम मित्रांनो. काही लोक खूप आत्मविश्वासाने म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य लढ्यात कुठेच दिसले नाही. तर हा व्हिडिओ खास त्या लोकांना उत्तर देण्यासाठी आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिले एक गोष्ट समजून घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते स्वातंत्र्य केवळ म्हणजे गोऱ्या साहेबांच्या हातातून सत्ता काळ्या साहेबांच्या हातात येणं इतपतच नव्हते. बाबासाहेबांच्या मते जरी देशाला स्वातंत्र्य मिळाले असेल, पण या देशातील गरीब, शोषित, त्यासोबतच अस्पृश्य आणि महिला या जर गुलामगिरीतून मुक्त होऊ शकल्या नाही तर त्या स्वातंत्र्याला कुठेही अर्थ उरणार नाही. म्हणूनच त्यांनी एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढा दिला. एक म्हणजे परकीय इंग्रजांविरुद्ध आणि एक म्हणजे देशातील अंतर्गत विषमतेविरुद्ध. दुसरा मोठा पुरावा म्हणजे या देशातील 99% लोकांना माहीतच नाही, तो म्हणजे या देशाला चालवण्यासाठी स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य हवं असतं, त्यासोबत स्वतःची बँक हवी असते. आणि आज आपल्या देशाची जी केंद्रीय बँक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथावर स्थापित आहे, त्याच्या सिद्धांतावर उभी आहे. तिसरा पुरावा म्हणजे 1942 ते 1946 मध्ये बाबासाहेब व्हॉइस रॉयसच्या काउन्सिलमध्ये लेबर मेंबर होते. ब्रिटिश सत्तेत असताना कामगारांचे 12 तासांवरून 8 तास केले आणि त्यासोबतच मॅटर्निटी लिव्ह म्हणजेच प्रसूती रजा महिलांसाठी मंजूर करून घेतली. इतकेच नाही तर भारताच्या प्रगतीचा कणा असलेले भाकरा नागल आणि हिराकुंड सारखे प्रकल्प, वीज आणि जल प्रकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश राजवटीतूनच मंजूर करून घेतले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 1947 ला हा देश स्वतंत्र तर झाला, पण हा देश चालवायचा कसा हा मोठा प्रश्न होता. आणि तेव्हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले. जर संविधान नसते तर कदाचित हा देश विविध तुकड्यांमध्ये विखुरला गेला असता. स्वातंत्र्य मिळवणे जेवढे कठीण होते तेवढेच ते टिकवणे देखील कठीण होते आणि ते टिकवून ठेवलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने. त्यामुळे जर कोणी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या अफवा पसरवत असतील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य लढ्यात कुठेही नव्हते, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा, इतिहास वाचा आणि लक्षात ठेवा. अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका.